नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनर या चॅनलमध्ये। तर मैत्रिणींनो, तुमच्याही ब्लाऊजचा मागचा आणि पुढचा भाग हा कमी जास्त होतो का? बघा, ब्लाऊज असा शिवून झाल्यावर इथे बघा समोरचा भाग हा कमी झालेला आहे, मागचा भाग हा जास्त झालेला आहे। असा प्रॉब्लेम तुम्हाला येतो का? त्यासाठी काय करायचे आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती मी देणार आहे। तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, कुठेही स्किप करू नका। तर सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की हा प्रॉब्लेम का निर्माण होतो। तर बघा, जेव्हा आपण मागच्या साईडचा आणि समोरच्या साईडचे माप काढत असतो तेव्हा आपल्याला जी ही मागची साईड आहे त्याच्यापेक्षा समोरची साईड ही अर्ध्या इंचाने जास्त घ्यावी लागते। तर ती जास्त का घ्यावी लागते की मागच्या भागामध्ये बघा वरती पाव इंच शिलाईमध्ये जाते आणि खाली पाव इंच शिलाईमध्ये जाते। म्हणजे किती इंच शिलाईमध्ये जाते? अर्धा इंच। पण समोरच्या भागामध्ये तसे नसते, वरती पाव इंच शिलाईमध्ये जाते, खाली पाव इंच शिलाईमध्ये जाते आणि इथे जे आपण क्रॉसपट्टी जोडतो तिथे सुद्धा पाव इंच शिलाईमध्ये जाते। तर बघा, तिन्ही मिळून होते पाऊण इंच। तर पाऊण इंच जाईल का? इथे एक काडी जास्त जाऊ शकते शिलाईमध्ये, इथे एक काडी जास्त जाऊ शकते आणि इथे एक काडी जास्त जाऊ शकते। तर सरळ सरळ आपण 1 इंच समोरच्या साईडला शिलाईमध्ये जाणार आहे असे धरून चालूयात। आणि मागच्या साईडला किती जाणार आहे? पाव इंच वरती, पाव इंच खाली, म्हणजे अर्धा इंच। आता तुमचे ब्लाऊज तयार आहे, समजा 13 इंचाचे तयार आहे, तर तुम्हाला मागचा भाग हा अर्धा इंचाने वाढून घ्यायचा आहे। किती घ्यायचा आहे? 13.5 म्हणजे 13.5 इंच। आणि समोरचा भाग हा 1 इंचाने वाढून घ्यायचा आहे तयार ब्लाऊजपेक्षा। तयार ब्लाऊज किती आहे? 13 इंच। तर आपल्याला घ्यायचं आहे 14 इंच। म्हणजे बरोबर समोरच्या साईडमध्ये शिलाईमध्ये जाऊन तुमचे आणि मागच्या साईडमध्ये हे शिलाईमध्ये जाऊन एकसारखे तयार होईल। मागच्या साईडपेक्षा समोरची साईड जर पाव इंचाने शिल्लक झाली तरी चालते। यामुळे काय होईल की तुमची मागची साईड हे समोरच्या साईडला येणार नाही। ही जे शोल्डरची लाईन आहे ती बरोबर जागच्या जागेवर बसेल। त्यामुळे तुमचा हा प्रॉब्लेम तयार होते। तुम्ही काय करता की मागची साईड आणि समोरची साईड एकसारखी घेता। ब्लाऊज शिवताना मागच्या साईडमध्ये कमी शिलाईमध्ये जाते आणि समोरच्या साईडमध्ये जास्त शिलाईमध्ये जाते। समोरची साईड ही मागच्या साईडपेक्षा कमी होते। बरं, इतकं करूनही हा प्रॉब्लेम आला तर तुम्हाला काय करायचं आहे ते मी आता सांगणार आहे। तर लक्षपूर्वक बघा। तर खूप साऱ्या महिलांना हा प्रॉब्लेम येते, म्हणून तुम्हाला समजून सांगण्यासाठी इथे मी असे दाखवले होते की मागचा आणि पुढचा भाग कमी जास्त झालेला आहे। माझे कुठलेही ब्लाऊज असे होत नाही। बघा, माझे तंतोतंत आहे, मागचा आणि समोरचा भाग व्यवस्थित झालेला आहे, कुठेही कमी जास्त झालेला नाही। पण तुम्हाला समजून सांगण्यासाठी खूप साऱ्या माझ्या मैत्रिणीला हा प्रॉब्लेम येत आहे, त्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवत आहे। तर बघा मैत्रिणींनो, बाही लावण्याच्या अगोदरच तुम्हाला दोन्ही पाठ हे एकमेकावर ठेवून बघायचे आहे, बरोबर आले का? समजा आता हे बरोबर आले नाही, समोरचा भाग कमी झालेला आहे, समजा इथे समजते समोरचा भाग कमी झालेला आहे, तर तुम्हाला काय करायचं आहे? बाही लावण्याच्या अगोदरच समजा आणि गोठ लावण्याच्या अगोदरच जो भाग जास्त झालेला आहे तो वरतून असा कट करायचा आहे। समजा आता हे 2 पार्ट आहे, हे समोरची बाजू ही मागची बाजू। मागची बाजू जास्त झाली तर एकमेकावर ठेवून बघायची आहे आणि मागची बाजू इतकी कट करून घ्यायची आहे आणि हे शोल्डर इथे जोडून घ्यायचं आहे। शोल्डर इथे जोडायचं आहे, म्हणजे तुमची मागची आणि समोरची साईड ही एकसारखी होईल। हे झाल्यावर बघा, मागची आणि समोरची साईड एकसारखी झाल्यावर जर तुमचे मुंड्यामध्ये फिटिंग करताना कमी जास्त होत असेल तर काय करायचे आहे? बघा, आता इथे बाही मी लावून घेतलेली आहे, तर बघा मुंड्यामध्ये इथे माझे कमी जास्त होत नाही। बघा, दोन्हीकडून व्यवस्थित आहे। पण बऱ्याचदा काय होते की समोरची बाजू तर व्यवस्थित येते, मागची बाजू जास्त झाली। आता मी इथे समजते, समजा मागची बाजू ही जास्त झालेली आहे, बघा ही जास्त झालेली आहे। तर तुम्हाला काय करायचे आहे? जेवढी समोरची बाजू आहे तेवढी मागच्या साईडला अशी लाईन करून घ्यायची आहे आणि ही बाजू जास्त शिलाईमध्ये घ्यायची आहे, जेणेकरून हे दोन्ही एकसारखे होतील। बघा, हे शिलाईमध्ये घेतल्यामुळे दोन्ही साईड ही एकसारखी होऊन इथे बघा मुंड्यामध्ये आपले एकसारखे होईल। तर ही लाईन मॅच करून घ्यायची आहे, मागची बाजू आणि समोरची बाजू एकसारखी करून घ्यायची आहे। मागच्या साईडपेक्षा समोरची बाजू जर तुमची लहान झाली तर काय होते? मागची साईड संपूर्ण तुमची समोरच्या साईडला येते। तर ती काय येते? कारण की बघा, आपण जेव्हा फिटिंग करतो तेव्हा हे याला जोडल्या जाते। बघा, असे जोडल्या गेल्यावर समोरचा भाग एकसारखा होत असतो आणि मागची जी बाजू आहे, आता हे शोल्डर माझे बरोबर आलेले आहे, तर हे शोल्डर इथे येते, मागच्या साईडची शोल्डर हे इथे येते। त्यामुळे मागच्या साईड
मागची संपूर्ण बाजू ही समोरच्या साईडला खेचल्या जाते। त्यामुळे काय करायचे, गोठ लावण्याच्या अगोदर आणि बाही लावण्याच्या अगोदर तुम्हाला हे तपासून बघायचे आहे की मागची आणि समोरची बाजू व्यवस्थित आहे का। मागची बाजू जर जास्त झाली तर ती अर्ध्या इंचाने जर जास्त झाली तर ती तुम्हाला कट करायची आहे आणि दोन्ही बाजू सेम करून तुम्हाला इथे शोल्डरमध्ये जोडायची आहे, तेव्हाच तुमचा ब्लाऊज हा परफेक्ट बसेल। तर बघा आता इथे माझे ब्लाऊज हे एकदम परफेक्ट आलेले आहे, इथे कमी जास्त झालेले नाही। बघा मागची साईड आणि समोरची साईड एकदम परफेक्ट आलेले आहे। तर हे का परफेक्ट आलेले आहे, कारण की मागच्या साईडपेक्षा समोरची साईड मी पाऊण इंचाने ही आपल्याला जास्त घ्यायची आहे, म्हणजे शिलाईमध्ये जाऊन ही बरोबर मागच्या साईडसारखी होणार आहे। तर इथे मागची साईड आणि समोरची साईड इथे तंतोतंत आलेली आहे, इथे मी बाही जोडलेली आहे। आता बघा इथे जेव्हा ही फिटिंगची मार्किंग येईल तेव्हा बघा मुंड्यामध्ये तुमचे कमी जास्त होणार नाही। बघा जेव्हा आपण ब्लाऊज फिटिंग करू त्यावेळेस मुंड्यामधले जोड हे मागे पुढे येणार नाही। तर एकदम परफेक्ट फिटिंग करण्यासाठी माझ्या चॅनलवर मी व्हिडिओ टाकलेला आहे, त्या व्हिडिओची लिंक मी वरी देते, ते व्हिडिओ जाऊन बघा। खूप छान प्रतिसाद त्या व्हिडिओला मिळालेला आहे। त्या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊजची फिटिंग केली तर 101% तुमचा ब्लाऊज फिटिंगमध्ये हा व्यवस्थित बसतो। आणि हो, कुणाला जर पेपर पॅटर्न हवे असतील तर तसे मला सांगा। आपली पेपर कटिंग इतकी परफेक्ट आहे की ब्लाऊज 5 मिनिटात आपला कटिंग होतो। आपल्याकडे सर्व प्रकारचे सर्व साईजचे 4 टक्स, कटोरी, डबल कटोरी, प्रिन्सेस कट सर्व प्रकारचे पेपर पॅटर्न्स आहेत। ज्यांना कुणाला लागत असतील तसे त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा। चला तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।